नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण गणिताचे प्रश्न पाहणार आहोत. भूमितीचा टॉपिक पाहणार आहोत, जे की एमपीएससी, यूपीएससी, महाराष्ट्र शासनाच्या सर्व पदासाठी परीक्षेसाठी उपलब्ध असा परीक्षा आहे. डीएड, बीएड, टीईटी साठी पण हे जे पुस्तक आहे ते अतिशय महत्वाचे प्रश्न आहे. याच्यात प्रश्न दिलेले आहेत. तर चला प्रत्यक्ष आपण प्रश्नच करू. मी आज तुम्हाला भूमितीवर आधारित प्रश्न करून दाखवणार आहे. भूमितीचे हे त्रिकोणाचे असे प्रश्न भरपूर वेळेस येतात, त्रिकोणाचा कोन काढणे वगैरे. तर हे असे आपण प्रश्न करू. आता इथे पहा, मी प्रश्न पण करू आणि उत्तर पण करू. चला, प्रश्न दिसतोय का हा? तर इथं 3 कोणाची मापाची बेरीज दिली. मी हे काढणार आहे, आकृती काढणार आहे नंतर, ठीक आहे, आणि सांगणार आहे तुम्हाला. तर इथं 3 कोण दिले, ठीक आहे, आकृती काढेल मी. आणि इथे काय विचारलं, या त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या कोणाचे माप किती, आणि इथं पर्याय दिलेले आहेत, ठीक आहे. तर ही आकृती मी इथे काढून दाखवेल कारण व्यवस्थित दिसत नाहीये. तीन एक्स अधिक 15, 3x अधिक 15 आहे इथे, 2x वजा 20, 2x वजा 20, आणि तिसरा आपल्याला कोण दिला, x अधिक 5. आपल्याला काय करायचं आहे, सर्वात मोठ्या कोणाची कोण विचारलेला आपल्याला ह्या त्रिकोणाचा. तर पर्याय आपल्याजवळ आहे, मी पर्याय पण देतो तुम्हाला. 115, पर्याय क्रमांक 2 आहे 105, पर्याय क्रमांक 3 आहे 125, आणि पर्याय क्रमांक 4 आहे आपल्याकडे 110. तर ह्या प्रश्नाचं उत्तर करायचं ते करूत आपण. एकच मिनिट. चला, तर याचं उत्तर काढताना आपल्याला काय करावं लागेल, हे तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज आपल्याला माहित आहे की पहिले एक्स व्हॅल्यू काढू. तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 राहते. मग हे 2x अधिक हे 3x अधिक 15 अधिक हे 2x वजा 20, 2x वजा 20, आणि हे x अधिक 5. ह्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज, हा एक कोण, हा एक कोण, आणि हा एक कोण, ह्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज आपल्याला 180 असते, ठीक आहे. मग काय करायचं, आपल्याला एक्स व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी हे प्लसचे पाहायचं, सगळीकडे प्लसच असल्यामुळं आपल्याला हे ब्रॅकेटच्या बाहेर जरी काढलं तर जसं तसं राहतं. तर 3x आणि 2x, 5x आणि 6x होतात. हे 6x बरोबर 180. हे इथं अधिकचे होते ते इथं वजाचे होतील. हे जे वजाचे होते 2x अधिक वजा 20 आहेत. हा, हे वजा 20 आहे तिथे, ते जे वजाचे होते ते अधिकचे होतील, आणि जे अधिकचे आहेत ते इथं जाऊन वजाचे होतील, ठीक आहे. ह्या सगळ्यांची सॉरी, ठीक आहे. आता हे वजा केले, हे अधिक केले, हे वजा केले, तर हे याचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर ते 180च येतं, ठीक आहे. हे 6x बरोबर 180 आलं. आणि मग आपण x जर कॅल्क्युलेट केला, x कॅल्क्युलेट केला, तर 180 हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जाते. हे उत्तर येते 30.
त्याच्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू 30 आल्याच्या नंतर आता आपण इथे जर पाहिला, हा कोण आपल्या सर्वात मोठा आहे की नाही? 3x अधिक 15. मग 3च्या जागी 3, ह्या एक्सच्या जागी आपण 30 ठेवले, 15ला 15. मग आपण याची बेरीज करायची. याचा गुणाकार केला, हे 90 आला, अधिक 15. 90 आणि 15 आपल्याला इथं 105. 105 आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक आपल्याला 2 मध्ये भेटेल. पुढचा प्रश्न घेऊ आपण. आपल्याला इथे त्रिकोण दिलेला आहे. असा त्रिकोणामध्ये x अधिक 15 इथे दिलेले आहेत. इथं 3x अधिक 45 आणि तिसरं दिलं x अधिक 15, सॉरी x अधिक 20 दिलेला आहे. तर आपल्याला प्रश्न विचारला, सर्वात लहान अंतर कोणाचे संलग्न बाह्य कोणाचे माप किती? आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. तर एक्सची व्हॅल्यू काढायची. तर एक्सची व्हॅल्यू काढताना आपल्याला इथं काय करावं लागेल? ठीक आहे. तर आपण ह्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती राहते? 180. x अधिक 3x अधिक 45 अधिक x अधिक 15 अधिक x अधिक 20, या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज आपल्याला माहित राहते 180. नंतर काय करायचे? 3 आणि 1 4, 4 आणि 1 5x होतात. 180 मधून आपण हे वजा केले, वजा 45 वजा 15 आणि वजा 20, या तिघांना वजा केलं आपण. तर हे 60 20 60 आणि 20 किती आले आपले? 80. मग 180 मधून 80 वजा केले, 5x बरोबर किती उत्तर आलं? 100 आलं. मग x बरोबर आपलं काय येणार? हे 100, हे गुणाकाराचे इकडे भागाकारला जातील. x बरोबर आपलं उत्तर 20 आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. एका प्रकारचे थोडेसे प्रश्न घेऊ, मग दुसऱ्या प्रकारचे घेऊ. हा एक त्रिकोण आहे. इथं याच्या आधीच्या प्रश्नामध्ये मी बहुतेक ऑप्शन दिलेले नाही तुम्हाला. ऑप्शन देईल मी आणि करायला टाइम पण देईन. ठीक आहे. एक आहे 5x वजा 15, 3x वजा 10 आणि 2x अधिक 5. पर्याय देतो मी तुम्हाला. सर्वात मोठा कोण काढायचा? सर्वात मोठा कोण? ठीक आहे. तर इथं पर्याय क्रमांक 1 आहे 85, पर्याय क्रमांक 2 आहे 95, पर्याय क्रमांक 3 आहे 75 अंश आणि पर्याय क्रमांक 4 आहे 105 अंश. उत्तर काढायचं आणि कमेंट बॉक्समध्ये टाकायचं.
आता याच्यात सर्वात मोठा कोण काढताना आपल्याला काय करायचं, ह्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज जसं की आपल्याला माहितीच आहे की 180 आहे. तर 3x - 10 अधिक 5x - 15 अधिक 2x अधिक 5 ह्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज आपल्याला 180 आहे. हे तर आपल्याला माहीत झालेलं आहे. मग आता 3 आणि 5 8, 8 आणि 2 10, 10x 180 मधून हे मायनसच्या इकडं प्लस जातील, हे मायनसच्या इकडं प्लस होतील आणि हे प्लसच्या इकडे जाऊन मायनस होतील. मग 10x बरोबर काय येणार? हे 190 झाले, 205 205 मधून 5 गेले, आपल्याला 200 उत्तर येईल. ठीक आहे. 205 आणि हे 190 190 आणि 15 होतात. हा, तर हे 200 आलं. x बरोबर आलेलं 200 भागिले 10 येईल. 20 आपल्याला x ची किंमत आलेली आहे. आता आपल्याला सर्वात मोठा जर कोण पाहिला तर हा कोण आपल्याला सर्वात मोठा दिसतो आहे की नाही, हा किंवा हा येईल. ठीक आहे. ह्या 3x 6 5x पेक्षा लहान असणार आहे. तर ह्या दोन पैकी आपण पाहू की कोणाचं माप किती आहे. तर याचं 5x वजा 15 आणि 2x अधिक 5. 5x वजा 15 म्हणलं तर 5 गुणिले 20 वजा 15, 5 गुणिले 20 100 वजा 15 85 करा. 85 उत्तर येते. आणि हे 2 गुणिले x ची किंमत आली 20 अधिक 15, हे 40 अधिक 15 55 येतात. ठीक आहे. मग याच्यातली सर्वात मोठी जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला 85 येते. 85 आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये. चला पुढचा प्रश्न घेऊ. चला पुढचा प्रश्न देऊत आपण. पुढचा कोण आहे? 2x अधिक 15 x अधिक 15 आणि x वजा 10. आता आपल्याला काय करायचं, सर्वात मोठा व सर्वात लहान कोण यामधील फरक काढायचा. सर्वात मोठा व सर्वात लहान कोण यामधील आपल्याला फरक विचारलेला आहे. तर तो फरक काढायचा. त्याच्यात आपल्याला पर्याय दिलेले आहे ए, बी, सी, डी. ते ह्याप्रमाणे 40 25 55, 40 25 55 आणि 65 हे 4 दिले. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. उत्तर करायचे आणि कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे.
चला, कोणाचे उत्तर आलं नाही. चला पुढचं मी याचं उत्तर सांगतो. हे x अधिक 15, 2x अधिक 15 आणि x वजा 10 या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180. आता x आणि 2x 3x होतात, 3x आणि 1x 4x. 180 हे अधिकच्या इकडे वजा होतात, हे अधिकच्या इथं वजा होतात, हे वजाच्या इकडे अधिक झाले. हे 15 आणि 15 30, 180 मधून 30 गेले, आपल्याला 150 येतील. 50 आणि हे 10 160 होईल. याचे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला 160 उत्तर येते. हे 4x बरोबर 160, x बरोबर काय येणार 160 भागिले 4, तर उत्तर येते 40. आता आपण इथं तिन्ही कोणाचे माप काढावं लागतील. आपल्याला माहिती नाही की कोणता लहान आहे कोणता मोठा आहे. मग पहिलं जर पाहिलं आपण x अधिक 15, x म्हणजे 40 अधिक 15 55 उत्तर आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे आपल्याला x वजा 10, x वजा 10 म्हणजे x म्हणजे 40 वजा 10 हे उत्तर येते 30. म्हणजे एकाचं आलं 55, दुसऱ्याचं आलं 30 अंश. ठीक आहे, याचं उत्तर काढायचं तर 2x अधिक 15 2 गुणिले 40 अधिक 15 2 गुणिले 40 80 अधिक 15 उत्तर येते 95. म्हणजे ह्या कोणाचा माप 95 आलेला आहे. सर्वात मोठा कोण हा आहे आणि सर्वात लहान कोण आपल्याला 30चा आहे. मग ह्या दोघातले जर फरक पाहिला, आपण फरक विचारला तर 95 मधून आपण 30 वजा केले, आपलं उत्तर येते 65. 65 हे पर्याय क्रमांक डी चे उत्तर आहे आपल्या. चला थोड्या वेगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊ. चला पुढचा प्रश्न आहे आपला. थोडी आकृती थोडा अवघड प्रश्न आहे, थोडा व्यवस्थित समजून घ्या, येऊन जाईल उत्तर. एक सरळ आहे असं, ठीक आहे, आणि एक असा इकडे बाजूला आहे. आता हे 50 दिलेलं आहे त्याने, ठीक आहे, हे 90 आहे, तर इकडचं पण 90 येते. हा 90 आहे तर हा पण 90 येईल. त्याने ही बाजू आणि ही बाजू एकसारख्या, म्हणजे एक एक लाईन आहे, म्हणजे दोन्ही एकसारखेच राहणार. आणि हे आणि हे एकसारखे आहेत. आता आकृतीवर जाऊ नका, ह्या ही बाजू आणि ही बाजू एकसारखी दिलेली आहे. तर आपल्याला काढायचं राहतं टेक्निकली, ठीक आहे. हे जरी दिसत नसेल एकसारखं, हे थोडं लांबवलं तर हे एकसारखेच येतील एक टाईप. तर आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, हे 50 दिलेलं आहे. तर आपल्याला याचे नावं लिहितो मी इथं, ए बी सी डी आणि ई. आणि आपल्याला अँगल विचारलेला आहे, कोणता अँगल विचारलेला आहे त्याने, अँगल बीएसी. बीएसी बरोबर किती, आणि पर्याय दिलेले 1 2 3 आणि 4 पर्याय दिलेले आहेत. याच्यात एकाचं 105 दिलं, 100 अंश दिलं, 110 अंश दिलं आणि 115 अंश दिलं. आता आपल्याला कोणता अँगल काढायचा तो लक्षात घ्या. बीएसी, बी ए सी हा मोठा अँगल काढायचा, हा मोठा आहे, ठीक आहे. हा म्हणजे हा कोण, हा कोण, हा कोण, ह्या तिन्ही कोणाचं माप जर आपल्याला माहित असेल तर आपलं उत्तर ऑटोमॅटिकली येऊन जाईल. आता आपण ह्या तिन्ही कोणाचं माप काढू. तर तुम्ही प्रयत्न करा, उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका.
ठीक आहे. आता आपण ह्या कोणाचं माप काढायचं. कोणत्या कोणाचं माप? पहा इकडचं 1, 2, 3 ह्या तिन्ही कोणाचं माप जर काढलं, तर तुम्हाला काय भेटेल? हा पूर्ण कोणाचं माप भेटेल. ह्या तिन्ही कोणाची बेरीज आपल्याला करावं लागेल, हे की नाही? तर आता ह्या तिन्ही कोणाची बेरीज करताना थोडंसं तुम्ही लक्षपूर्वक जर केलं, तर उत्तर एवढं काही अवघड नाहीये. थोडं व्यवस्थित आपल्याला करायचं आहे. पहा ही आकृतीवर जाऊ नका. ही बाजू आणि ही बाजू एकसारखीच आहे. ही बाजू आणि ही बाजू एकसारखीच आहे. आता जर आपण हा त्रिकोण घेतला, कोणता त्रिकोण? हा ए-बी-ई त्रिकोण ए-बी-ई मध्ये आपण जर पाहिलं, हा कोण अँगल ई अधिक अँगल ए अधिक अँगल बी हा घेतला, अधिक अँगल बी. तर ह्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती राहते? 180. एवढं तर माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. आता हा काटकोन त्रिकोण आहे, हे की नाही? हा काटकोन आहे आणि बाकीच्या दोन बाजू एकसारख्या आहेत, हे की नाही? मग हा कोणता त्रिकोण असणार? हा 45, हा पण 45 कारण 1,90 आहे, उरले 45 आणि हे समद्विभुज त्रिकोण आहे. ठीक आहे. जर दोन बाजू एकसारख्या असतील, एक काटकोन असेल, तर बाकीचे दोन 45, 45 मापाचे कोण राहतात. ठीक आहे. हे आपल्याला माहित पाहिजे. म्हणून इथलचा जो अँगल आलेला आहे तो 45. एक तर आपलं निघून गेलं. आता दुसरं बघितलं तुम्ही हा त्रिकोण पाहिला, हा त्रिकोण. तर इकडचा पण काटकोन आहे, हे की नाही? हे माप आपल्याला काढायचं आता. हा काटकोन आहे, हे 50 आहे. हे 50 आणि किती झाले? 140 झाले. 90 अधिक 50 अधिक हा कोणता अँगल आहे? बरोबर 180. आता हे 140 तिकडं मायनस करायचं. अँगल ए बरोबर किती येणार इथलचा मग? अँगल ए बरोबर 180 वजा 140 आपल्याला इथं उत्तर येईल 40चं. मग इथलचं 45 आलं, इथलचं 40. मी एक उत्तर लिहून ठेवतो. एक 45चं उत्तर आलं, एक 40 आलं. ठीक आहे. इकडचा एक अँगल 45 आला, एक 40चा. आता ह्या कोणाचं माप काढायचं? त्या कोणाचं माप आपण कसं काढू? जर तुम्ही पाहिलं इथं ऑब्झर्वेशन केलं, तर ह्या दोन कोणाच्या मापाची बेरीज आपल्याला किती येते? 180 आणि ह्या 180 मधला हा 50 गेला. ठीक आहे. तर ह्या कोणाचं माप 130 येते. हे एक रेषीय कोन आहे. एक रेषीय कोन आहे. अँगल इन लिनियर पेअर म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. तर हा 50 आहे, तर हा 130चा येणार. हा 130 आहे आणि हे दोन बाजू एकसारख्या आहेत. म्हणजे याचं आणि याचं टोटल, याचा समजा आपण एक्स पकडलं, याचं एक्स. मग 2x अधिक 130, 2x अधिक 130 बरोबर 180 येतील. आता हे 130 प्लसच्या इकडे मायनस जातील. 2x बरोबर 180 वजा 130. पहा ह्या दोन्ही टोटल दोघांची बेरीज आहे 180, हे 130 आला. ही ते दोन बाजू एकसारख्या आहेत, त्याच्या समोरील कोण एकसारखे असतात, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे आलं 50. 2x बरोबर 50 आलं. मग x बरोबर काय येणार? 50 भागिले 2, तर हे 25 आलं. ठीक आहे. मग इकडचं माप किती येणार? 25. हे 45 आलं, हे 40 आलं, हे 25. मग हे पूर्ण अँगल कितीचा येणार? हा पूर्ण अँगल येणार आपल्याला हे 60 अन् 40 100चा अँगल येणार. ठीक आहे. ठिकाणची बेरीज केली 100 हे पर्याय क्रमांक 2 मध्ये. व्यवस्थित जर समजून केलं तर तुम्हाला नक्कीच याची उत्तरं भेटून जातील. चला पुढचं प्रश्न घेऊत आपण. असंच अँगल काढायचं. पहा अँगल काढायचं थोडंसं टेक्निक्स आहेत. थोड्याशा टेक्निक्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या, तर बाकी तुम्हाला अँगल नक्कीच काढता येतील. आता अशाच प्रकारचा आपल्याला पुढचा प्रश्न आहे. पाहू कोण किती जण काढतात त्याचे उत्तर. उत्तर तर कोणीच देत नाही. तरी पण आपण एक राहते की बाबा उत्तर कोणाला येत असेल तर सांगा. अशी आकृती. ठीक आहे. हा 70चा आहे. ठीक आहे. हा राईट अँगल आहे, तर इकडचा पण राईट अँगल असतो. हा ए बी सी, हा इथं डी आहे आणि इथं ई आहे. इथलचं जे आहे ते इथे आहे. ठीक आहे. आता सारखाच आहे पूर्ण जशाला तसा प्रश्न. आणि पर्याय दिला आपल्याला काय विचारलं इथं? BACचं माप किती? अँगल BAC बरोबर किती? आणि पर्याय दिले 1, 2, 3 आणि 4. पर्याय आपल्याला 110 अंश, 105 अंश, 100 अंश आणि 115 अंश.
बीएसी म्हणजे पहा, बीएसी हा पूर्ण अँगल विचारला त्यांनी. मग आपल्याला 1, 2, 3 अँगल काढावं लागेल. हे तिन्ही अँगलची बेरीज म्हणजे हा आपल्याला पूर्ण येऊन जाईल. हे तिघाचं म्हणजे हा पूर्ण अँगल विचारलेला आहे. उत्तर करा, आत्तासारखंच केलेलं आहे. कमेंट बॉक्समध्ये टाका. पाहूत 1 मिनिट वाट पाहूत. कोणाचे उत्तर आले तर ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा. पहा, अति महत्वाचे आहे. कोणतीही परीक्षा असू द्या, त्या परीक्षेमध्ये हे प्रश्न हमखास येतील तुम्हाला. ठीक आहे, परीक्षेला येणारच आहेत हे प्रश्न. परीक्षेला कोणतीही परीक्षा असू द्या, अँगल वरती प्रश्न राहतातच. ठीक आहे. एक समांतर रेषेवर आणि 2 त्रिकोणावर. तर समांतर त्रिकोणाचे आले की समांतर रेषेचे सहज तुम्हाला उत्तर काढता येतील. जर त्रिकोणावरचेच नाही आले तर समांतर रेषेवरचे उत्तर काढता येत नाही. चला मी काढून देतो. पहा, आपण आता डिस्कस केल्याप्रमाणे हा काटकोन आहे आणि हे दोन बाजू एकसारख्या आहेत. आता समद्विभुज त्रिकोण आहे किंवा हा काटकोन आहे आणि ह्या बाकी दोन बाजू एकसारख्या आहेत. मग याच्या समोरासमोरील कोण पण आपल्याला काय सारखे राहतात, एकसारखे. समजा हा कोण याचा आहे, हा कोण, दोन्ही एकसारखेच आहेत. ठीक आहे, कारण या बाजू समोरील कोण एकसारखे राहतात. हा कर्ण झाला, हा कर्ण झाला, हा हा 90चा आहे. म्हणजे ए अधिक ए अधिक 90 बरोबर आपल्याला येणार 180. म्हणजे 2 बरोबर अधिक 90 बरोबर 180 आपल्याला येणार. म्हणजे 2 बरोबर 180 वजा 90 केले तर 2 बरोबर 90 येणार. ए बरोबर काय येणार, 90 भागिले 2 येणार. हे गुणाकारचा इकडे भाग जाणार. ए बरोबर आपलं 45 येणार. म्हणजे ह्या ए आपण इकडचा ए छोटा ए पकडला होता, त्याचा किती आलेला आहे, 45. मग पहिल्या कोणाचं माप आलेलं आहे 45. आता आपण इकडचा पण त्रिकोण तसाच पाहिला. पहा, ह्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 110 होते आणि हा 70 आहे, तर मग हा कितीचा येणार, हा येणार 110. कारण 180 मधून 70 वजा केले हे 110 येणार. हे रेषीय जोडीतील कोण आहे. एक रेषीय कोण किंवा अँगल इन लिनियर पेअर असं पण म्हणू शकतो त्याला इंग्लिशमध्ये. आता आपण काय करायचं, आता ह्या दोन बाजू एकसारख्या आहेत. हा 110 आहे म्हणजे हा कोण आणि हा कोण, याला बी बी नाव द्यायला छोटे छोटे. ठीक आहे, हे बी आणि हा बी किंवा वाय वाय नाही नाव देऊ त्याला, वाय याला वाय. हे दोन एक सारखेच आहेत आणि एक कोण 110चा आहे. म्हणजे वाय अधिक 110 बरोबर 180 येणार. मग काय होणार, आता आपल्याला हे वाय आणि वाय 2 वाय झाले. हे 180 हे 110 इकडे वजाला जातील. 2y बरोबर आपल्याला येणार 70. 2y बरोबर काय आलं आपल्याला 70. y बरोबर काय आले, 70 भागिले 2 येणार. गुणाकाराच्या इकडे भागाकारला. y बरोबर 35 आले. आता y बरोबर 35 आले म्हणजे इथलचं माप आलं आपलं 35चं. ठीक आहे. आता हे 1, 2, 3 इथलचं कोणाचं माप राहिलं. एकाचं 45 आलं, दुसऱ्याचं 35 आलं. आता तिसऱ्याचं आलं तर मग आपण ते हे पूर्ण कोणाचं माप भेटून जाईल आपल्याला. चला आपण हे तिसऱ्या कोणाचं माप करू. इथे पाहिलं, हा 90चा आहे काटकोन म्हणलं तर हा 70चा आहे आणि हा कितीचा असणार ते काढायचा. मग दोन कोण तर माहिती आहे, तिसरा कोण आपण सहज काढू शकतो. 90 अंश अधिक 70 अंश अधिक, समजा याला मी एक्स पकडलं. ठीक आहे, अधिक एक्स बरोबर 180. हे दोघांचं टोटल 160 होते. 160 180 मधून वजा करू, प्लसचे इकडे मायनस होते. एक्स बरोबर किती येणार 20. मग याचं किती आलं टोटल 20. मग हा 45 20 आणि 35 या सगळ्यांचं टोटल करायचं. हे झाले 80 झाले, 80 20 100 आलं. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 100. चल पुढच्या प्रकारचा प्रश्न घेऊ आपण. अजून 2-3 प्रश्न घेऊ. एक आकृती दिलेली आहे आपल्याला.
ह्या दोन बाजू एकसारख्या दाखवल्या. आता थोडंसं अजून लांब असले ह्या दोन बाजू एक हा थोडा व्यत्यय आलता आपला नेटच्या कनेक्शनमुळे थोडा व्यत्यय आलता. चला पुढे करू. हा 40 अंशाचा आहे आणि ह्या दोन बाजू एकसारख्या आहेत. ठीक आहे. तर मग आपल्याला काय होणार एक्स आणि हे 40 ह्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असणार. म्हणजे एक्स अधिक हे 40 ह्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज ह्या त्रिकोणामध्ये ह्या त्रिकोणामध्ये 180 असेल तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज. मग आता हे 2x बरोबर 180 हे प्लसचे इकडे मायनसला गेले. 2x बरोबर 140 आले. मग x बरोबर काय येणार हे दोन भागाकारला जातील. x बरोबर आपले येतील 70. म्हणजे याचा 70 अंश आपल्याला माप येईल. याचा 70 आलं, याचा 70 आलं. आता आपण काय करू पहा याचं पण किती येणार 70. याचा 70 आलं तर याचंच येणार. पहा हे दोन एका एका रेषेतील कोण आहेत. ठीक आहे. एका रेषीय जोडीतील कोण आहेत. मग याचा 70 आलं तर याचा 110 आहे. पण आपल्याला याचा आणि इकडच्याचा पाहिजे ना हे बीएसीचं माप पाहिजे. याचा तर 70 निघालं. याचं आपल्याला काढायचं आहे. ह्या दोघात याचा 70 आहे तर याचा पण 70 ऑटोमॅटिकली आला. कारण याच्या समोर हे दोन्ही बाजू एकसारखे आहेत. मग त्याच्या समोरील कोण एकसारखे आहेत. आता त्याच्यानंतर इथलचं आणि हा कोण काढायचा आहे. त्याच्यासाठी आपण हा कोण काढला. हा कोण कशामुळे काढला आणि किती आला तो. ह्या दोन्ही एक रेषीय कोण आहे. हा 70 आहे तर 180 मधून 70 वजा केले तर आपलं किती आलं 110 आलं. आता हे 110 आलं. आता 110 आणि ह्या कोणला आपण वाय देऊ ह्या कोणला वाय नाव देऊ. आता हे दोन बाजू एकसारख्याच आहेत हे की नाही. इथे एकच रेषा इकडे एकच रेषा ही दोन बाजू एकसारख्याच आहेत. ठीक आहे. आता मग आपण काय करू 110 अधिक वाय बरोबर 180 येणार. ठीक आहे. 2y बरोबर काय येणार 180 आणि हे प्लसचे इकडे वजा आला जाते. 2y बरोबर 70 आले. मग y बरोबर काय येणार 70 भागिले 2 35 आलं. मग याचा 70 आलं आणि याचा 35 आलं हे की नाही. 70 अधिक 35 मग आपलं उत्तर येईल 105. 105 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये भेटून जाईल. चला आपण पुढचा प्रश्नाचं उत्तर करू. एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन आपण पुढचा प्रश्न करू.
चल पुन्हा आपण सुरू करू, पुढचा प्रश्न सुरू करू. एक आकृती दिलेली आहे आपल्याला. आणि इकडून एक हा दुभागला गेलेला आहे. ठीक आहे, हे दुभागले गेलेलं आहे. ठीक आहे, हे पूर्ण सरळ रेषा आहे. इथे ए आहे, इथं बी नाव दिलेलं आहे, इथं सी दिलेलं आहे, इथं डी दिलेलं आहे आणि आपल्याला इथं ई दिलेलं आहे. हे दोन्ही एकसारखेच कोण आहेत, कारण इथं दुभाग इथे असा कोण दिला म्हणजे हा कोण बरोबर हा कोण आहे. ठीक आहे, आणि आपल्याला ही बाजू बरोबर ही बाजू दिली. ह्या दोन अशा मार्किंग दिले म्हणजे त्या दोन बाजू एकसारख्या आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, इथं काय काढायचं आहे, हे 40 दिला. अजून ज्या दिल्या माहिती त्या लिहूत आपण. अँगल ECD बरोबर किती असा विचारला असेल तर आपण कसा काढायचा तो. अँगल ECD कसा काढायचा तो पाहूत आपण. हा 40 दिला, ECD कुठं पाहिजे, ECD हा हा कोण काढायचा त्याला, हा कोण, ह्या कोणाचं माप विचारलं. पर्याय लिहूत आपण. पर्याय क्रमांक 1 70च दिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे आपल्याला 35 अंश. पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे आपल्याला 65 अंश आणि पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे आपल्याला 55 अंश. ह्या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे. आता जर आपण पाहिलं ह्या त्रिकोणामध्ये याला x पकडू, याला x पकडू, ठीक आहे नाही, ह्या दोन्ही दोन्ही याला x पकडू, कारण हे दोन्ही बाजू एकसारख्या असल्या तर त्याच्या समोरचे कोण पण काय राहतात, एकसारखेच असतात. बाजू एकसारखी असेल तर त्याच्या समोरचे कोण एकसारखे असतात, हे आपल्याला रूल माहिती आहे. मग हे 40 अधिक 40 सॉरी 40 अधिक x अधिक x, 40 अधिक x अधिक x बरोबर 180. आता हे 2x, हे 2x झाले बरोबर हे 180, हे 40 इकडे वजाला जाऊ गेले. आता हे 2x बरोबर काय येणार, हे 140 येणार आणि x बरोबर काय येणार, x बरोबर 140 भागिले 2 केले आपण तर 140 ला 2 न भागितलं उत्तर येते 70 अंश. मग याचं पण आलं 70, याचं पण आलं 70. ठीक आहे सर, इकडचं का केलं, आपल्याला हा कोण विचारलेला आहे ना. आता हे सगळं एकूण एकाला जुळूनच आहे. आपण हे 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 अँगल काढले. आता हा 70 आहे तर हा पूर्ण पूर्ण कोण, हे तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज राहते 180. ठीक आहे, तर मग 70 अंश अधिक हा मोठा कोण घेऊ आपण वाय कोण अधिक कोण वाय बरोबर 180. ठीक आहे, हा याला मोठा कोण घेऊ तर. ठीक आहे, तर हे वाय बरोबर काय येणार, 180 मधून आपण जर हे 70 वजा केले, 180 मधून 70 वजा केले तर आपलं जे उत्तर आहे ते येणार वाय बरोबर 110. आता हे पूर्ण 110 आलं आणि हे दोन्ही एकूण एकाला दुभागले आहेत. हा पूर्ण 110 आहे तर 110 ला आपण 2 न भागाकार केला. दुभागलं म्हणजे दोन्ही बायसेक्ट केलं. दुभागलं म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला बायसेक्ट करतो. म्हणजे इकडचा कोण जेवढा आहे समान वाटून देणं, समान भाग करणं. 100 असेल तर 50-50 करणं, 120 असेल तर 60-60 करणं. आता 110 असेल तर 55-55 करणं. हा इकडचा 55चा तयार झाला, इकडचा 55चा तयार झाला. ठीक आहे, आपल्याला हा कोण विचारला होता, हा कोण कितीचा येणार मग 55 अंशाचा. पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न पाहू आपण. आता इथे पण तसंच आहे. हा कोण दिला, हे दोन्ही एकसारखे दिले. इथे 100चा अंश दिला, पी क्यू आर एस आणि इथं टी. आणि आपल्याला विचारलेलं आहे आणि हे दोन्ही एकसारखे आहेत. ठीक आहे, दोन्ही एकसारखे आहेत. अँगल
TRS बरोबर किती आपल्याला विचारलेलं आहे. पर्याय दिलेले आहे तिथं. पर्याय क्रमांक 1 70°, पर्याय क्रमांक 2 40°, पर्याय क्रमांक 3 80°, पर्याय क्रमांक 4 140°. ठीक आहे. अजून एक याच्यानंतर प्रश्न घेऊ आणि आपण हा टॉपिक बस करू. किंवा हा आपला शेवटचा प्रश्न राहील आजच्या दिवसाचा. ठीक आहे. पहा, आता याला आपण एक्स कोण देऊ, त्याला पण एक्स नाव देऊ. ठीक आहे. ही एक्स अधिक 100 म्हणजे 110 झाले. म्हणजे हे 2x अधिक 100 बरोबर 180 झाले. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 राहते. तर हे 2x बरोबर आपल्याला 180 वजा 100, 2x बरोबर किती येणार आपल्याला 80 येणार. मग x बरोबर काय येणार आहे, 80 भागिले 2 करा, x बरोबर येते 40. आता x बरोबर 40 आलेले आहेत आपले. ठीक आहे. x बरोबर 40, तर मग ह्या कोणाचा माप 40 आहे. मग या पूर्ण कोणाचा माप किती येणार, ह्या दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 राहते. मग 180 मधून हे 40 वजा केलं तर आपलं उत्तर आलं 140. ह्या पूर्ण कोणाचं माप 140 आहे, तर इकडचं किती येणार, हे 70चं येणार, हे 70चं येणार. कारण 180 ला आपण 2 ने भागलं, हे 70 आणि हे 70 येणार. 70 आपलं उत्तर आहे 70°. TRS आपल्याला हा कोण विचारला होता. ठीक आहे. अशा प्रकारे आजच्या दिवसासाठी एवढं बस. पुन्हा उद्या करू आपण व्हिडिओ. उद्या क्वेश्चन पेपर करू टीईटीचा आणि एमपीएससीचे पण थोडेसे प्रश्न पाहू कशा प्रकारे प्रश्न येतात. कारण परीक्षा आहे एमपीएससीची 9 तारखेला 9 नोव्हेंबर.